मन मंदिरा गजर भक्तीचा. देव उच्चाराला कोणीतरी पाहिजे ना, आणि ज्याला उच्चारता येईल असा कोणीतरी पाहिजे ना. कृमी आहे, कीटक आहे, जमिनीवर चालणारे आहेत, जमिनीवर चालणारे पाण्यात पोहणारे आहेत, भिन्न भिन्न आहेत. पण याच्यात एकच माणूस असा आहे की जो देव शब्दाचा उच्चार करू शकतो. याचा अर्थ केव्हा उच्चार करू लागला, त्याला कळलं काहीतरी आहे. काय आहे हे नाही कळलं असं गृहीत धरू, पण काहीतरी आहे. बघा, देवच ओवी सांगतायत, मी कवण पाके तुला कवणाचा कही झाला, या निरुते करिता बोला कल्प गेले. आणि आपला 30 दिवसाचा कार्यक्रम. मी कवण पाके तुला कवणाचा कही झाला, या निरुते करिता बोला कल्प गेले. बर, मी कसा आहे, मी नसे. कुठे आहे, मी नसे. ऐसे कौन ठिकाण असे, परी प्राणियाचे दैव कैसे, जे मीची नाही म्हणती. नाही का? ज्याला वाढवला, मोठा केला, सर्व केलं, सर्व त्याच्या ताब्यात दिला, आणि शेवटी तो म्हणतो तुम्ही काय केलं. म्हणून जे सध्या जे आम्ही देव मानत नाही म्हणतात ना, ते त्याच क्वालिटीचे. मी त्यांना काही नावं ठेवत नाही आहे, मी क्वालिटी ती आहे. काय, सिल्कची क्वालिटी सिल्क, लॉंग क्लॉथची क्वालिटी लॉंग क्लॉथ, त्याच्याबद्दल काही 2x2ची 2x2 कापडच आहे. माझं म्हणणं कळलं का? कापडच आहे. काही 2x1 आहेत, इलाज नाही त्याला. काही मांजर पाट आहे, काही गंमत आहे नाही. आपल्याकडे मराठीमध्ये शब्दसुद्धा फार, मी म्हटलं मला काही कळलंच नाही. ते म्हटलं याला आतून लावायला मांजर पाट आणा. याचा अर्थ मांजरासारखी ज्याची पाठ रखरखीत आहे असा मांजर पाट. शब्दसृष्टी मराठीमध्ये भरपूर आहे. असं काही कोटच्या कापडाचं नाव इंग्रजीमध्ये नाही. कॅटस्किन, कॅट्स आय आहे, बारकाव्याने बघतो तो, पण कॅटस्किन नाही. मी कवण पाके तुला, कुठून झालो, कसा झालो, कुणालाच माहिती नाही. आणि त्याची माहिती करून देण्याकरता ज्ञानोबारायांनी पहिला शब्द वापरला देव. आणि त्याचं द्वार जिथून स्फुरलं, आणि स्फुरण पुन्हा जिथे नाहीसं होतं तिथेच तो आहे. जिथून वृत्ती उठली आणि उठल्यानंतर जिथे गेली तेच त्याचं ठिकाण आहे. मी आणि तू दिसत आहे देहधर्मी, पण ययाच्या विरामी मी तेची तू आणि तू तेची मी. काय म्हटलं मी आणि तू, किंवा तू आणि मी देहधर्माकडून निराळे दिसतो, पण मूळ स्वरूपाच्या ठिकाणी मी आणि तू भिन्नच नाही. म्हणून ती घोंगडी म्हटली, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हारी, एकची घोंगडी पांघरू हारी. तू माझा स्वामी, मी तुझे रंक, पण पाहताना दिसे वेगळीक, पाहताना दिसे वेग. बाप रुक्मा देऊर विठ्ठलू राया, लागेन मी पाया वेळोवेळा, लागेन मी पाया वेळोवेळा. गंमत कशी आली का फिरून, कळलं का तुम्हाला? द्वारकेच्या राणावर आली. मी तू पण जाऊ दे दोरी,
आणि बाप रुक्मादेवर विठ्ठल राया लागेन मी पाया. आता मीतून पण दूर गेल्यानंतर पाया पडण्याचं काय आलं? हे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचं दर्शन आहे. ज्ञान झाल्यानंतर त्याचा आनंद भोगण्याकरता, त्याचं सुख भोगण्याकरता, त्याची रुची चाखण्याकरता, बरं का, तुम्ही केलेलं तुम्ही खाऊन मजा नसते. तुम्हीच करावं आणि तुम्ही करावं चांगलं झालं नाही, पण दुसऱ्या कोणी जर म्हटलं वाह काय छान झालंय वहिनी तुमचं, वा वा छान, भाजी उत्तम झाली, म्हटलं की आनंद. मग ते नवऱ्याला तटवते. मी केलेलं तुम्हाला कधी पटलं नाही, पण शेजारच्या भाऊजीने झालं. मी तू पण दुरी गेलोच नाही. मी तू पण दुरी. दुसरा गमतीचा पुढचा अर्थ आहे, एकची घोंगडी पांगुरवारी, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्य आसनी, आणि जयाच्या हृदय भुवनी एकच घोंगडा आहे. देहरूपी घोंगड्यामध्ये कोण आहे? जीव आहे आणि परमात्मा आहे. दोघंही एकाच ठिकाणी आहेत, एकाच ठिकाणी आहेत. आणि असा असून सुद्धा पाया पडण्यामध्ये काय गंमत आहे? दर्शन घेण्यामध्ये काय गंमत आहे? आहे हे कळलं तरी नाम घेण्यामध्ये काय गंमत आहे? मूल मांडीवर असतं, माझा सोन्या रे, माझा लाडक्या रे, माझा गोण्या रे, त्यालाही बरं वाटतं, त्यालाही बरं वाटतं. माझा सोन्या आहे, माझा राजा आहे, माझा गोण्या आहे. हां, काय त्याला बरं वाटतं, काय आनंद, काय आनंद, काय आनंद. खिदळत असतात मुलं. मी माझंच सांगितलं. आमची पंथीची फोनवर फोन होतो, मग नुसतं बाप्पा माझा सोन्या ग, माझा लाडका ग, माझा गोणू ग, काय तिकडून हसते, खदा 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 खदा. नाही कळलं? ज्या बोलण्यातून प्रेम आहे, नाव निराळंच आहे कात्यायनी, पण माझा सोन्या ग, नाव निराळंच आहे भावांजली, पण माझा सोन्या ग, माझा राजा ग, माझ्या चिमण्या ग म्हटल्यावर काय हसू, काय आनंद, काय आनंद. त्या आनंदाला सीमा नाही. कशाकरता म्हटलं? तसं माझी विठ्ठल माऊली सख्या जीवीच्या जीवलगा पांडुरंगा माय बाप्पा असं म्हटल्यानंतर असा देवसुद्धा नाचतो आणि भक्तसुद्धा नाचतो. ते म्हणण्यामध्ये, सोन्या म्हणण्यामध्ये मला आनंद आहे आणि त्या बाळाला ऐकण्यामध्ये आनंद आहे. आणि शेवटी कळलं का तुम्हाला? आनंदाचं ठिकाण एकच आहे. आनंदाचं ठिकाण काही दोन नाहीत. ज्या ठिकाणून मला आनंद वाटतो त्या ठिकाणावरच फोनवरून ऐकून सुद्धा आनंद त्या बाळाला होतो. म्हणून देवाची ये द्वारी, बरं का. कुठून आला देव? किती दिवस झाले बघा चाललाय देव. नाही, देव अखंडच आहे म्हणून अखंड चालणार आहे. हो, काही काही माणसं विचारतात किती अभंग सांगितले. दिवसाला एक सांगितला का? म्हटलं मी काहीच ठरवलं नाही. मी पहिल्यांदा ठरवलं होतं 28 अभंग आहेत, 28 दिवसात एक सांगावा, पण एक शब्दही अजून सांगून पुरा झाला नाही. एवढं संत वाङ्मय अपाट आहे. फक्त तुम्ही त्याचा मागोवा करत घेतलं पाहिजे. कुठून आलं, कुठून आलं, कुठून आलं, कुठून आलं, लक्षात आलं का? असं जेव्हा संशोधन होतं किंवा शोध होतो किंवा पारमार्थिक तपश्चर्या होते. तपश्चर्या म्हणजे तरी काय? त्याचा मागोवा घेत जाणं. तपश्चर्या शब्दाचा अर्थ काय? याच्या मागे, याच्या मागे, याच्या मागे, याच्या मागे, याच्या मागे, याच्या मागे, याच्या मागे. मग कुठून आला? कुठून आला? काही नाही ऐसी व्यवस्था कवणासी पा. काही नाही अशी कुणाला व्यवस्था आहे? काय प्रश्न विचारला ज्ञानोबरायांनी? काही नाही. तुम्ही म्हणता काही नाही, पण काही नाही अशी व्यवस्था तरी कुणाला आहे? हे कोण आहे? आणि काही नाही हे सांगताय तरी कोण आहे? असं दोन्ही ज्या ठिकाणी एकरूप होतं, मी तू पण एकरूप होतं. वृत्ती उठते तिथेच नाहीशी होते, बरं का. असं जे ठिकाण तेच देवाचं द्वार आहे.
तिथूनच. आणि द्वार म्हटल्यानंतर नीट लक्षात घ्या, बाहेर येण्याकरता द्वार नाही, आतही जाण्याकरता द्वार. तसं वृत्ती उठते आणि पुन्हा वृत्ती नाहीशी होते. द्वार कशा करताय? फक्त बाहेर जाण्याकरता. आत येण्याकरताही द्वार आणि बाहेर जाण्याकरताही द्वार. तसं वृत्ती जिथे आतमध्ये गेली तिथूनच बाहेर पडली, असं जे ठिकाण देवाचं द्वार. दुसरा अर्थ परवा सांगितला की नाम हेच देवाचं द्वार आहे. नामाने दरवाजे उघडले जातात. माझं म्हणणं कळलं का? नुसतं ठोकठोक करून अहो गोविंदराव उघडा की दार, हाक मारली की दार उघडलं, हाक मारली की दार उघडलं. तसं या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत. म्हणून आपण देव शब्द कुठून आला, कसा आला, काय, आणि तो ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत लढिवाळपणाने आला. सर्वांच्या मागे असणारा देव सगळ्यांच्या मागे मागे फिरू लागला. बोलणं कळलं मराठीतलं? माझ्या मीपणाच्या मागे असलेला देव माझ्या मागे मागे फिरू लागला. म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे. आणि असा हा परमात्मा देवाचं द्वार कितीतरी अंगाने सांगता येईल. देह देवाचं द्वार आहे, नाम देवाचं द्वार आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.